इथे परवा मी जतला गेले होते तेव्हा घेवड्याच्या वाळलेल्या शेंगा वगैरे आणलेल्या बघा, आणि त्याच मी इथे लावलेल्या आणि छान अशा बिया त्या लगेच 8 दिवसामध्येच एवढी छान रोपं त्याची तयार झाल्यात. आणि प्रदर्शनमधून आणलेलं एक सुद्धा आलं नव्हतं. मग एवढे छान आता घेवड्याचे वेल आलेत, तर मग म्हटलं माझ्याकडे काठी नव्हती आणि आमचं किचन ट्रॉलीचं काम चालू होतं ना, तर ते किचन ट्रॉलीच्या पाईप अशा मी ठेवलेल्या, कारण मग असं वेल वगैरे चढवायच्या वेळेस उपयोगी येईल काठी म्हणून. मग तीच पाईप आहे ना, तर ती जमिनी थोडीशी रोवून घेतली, थोडीशी ऊल होती ना तर ती बांधून घेतली आणि असं लावले. आणि दोडक्याचं एक छोटंसं आले, त्याला येतानाच दोडका आलाय, एकदम छोटासा आहे. आणि थोड्याशा कुंडीमध्ये सुद्धा बिया लावलेल्या त्या सुद्धा उगवून आल्यात. आणि छानपैकी असं लाजाळूचं झाड वगैरे सगळं. दुपारी जरा साफसफाई चालली होती, म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. तर उगवतात का नाही बिया म्हणून सगळीकडे लावल्यात आणि सगळ्यात छान अशा उगवून आल्यात. आणि इथे मिरच्यांची रोपं आलेत बघा, परवा मसाला करताना टाकलेलं. आणि या कुंडीमध्ये मोसंबी खाऊन ज्या काही बिया असतात ना, तर त्या लावलेल्या त्या सुद्धा आलेल्या आहेत. आणि हा सुद्धा वेल आहे ना, तर ते व्यवस्थित बांधून वगैरे घेतलाय. आता बघूया शेंगा वगैरे कधी लागतात, काय लागतात. आणि गुलाबाला फुलं पण भरपूर अशी आलेली. या साईडला पण कोपऱ्यामध्ये 2 घेवड्याच्या आणि पावट्याच्या बिया लावलेल्या, त्या सुद्धा उगवून आल्यात. आणि सगळ्या आल्या, तरी मला वाटलं काही बिया काय येत नाहीत काय येत नाहीत, म्हणजे झाडं मोठी झालेत त्याच्यामुळे येत नाहीत असं वाटत होतं. पण गावाकडून आणलेल्या आहेत ना, तर ते सगळ्या बिया उगवून वगैरे आल्यात. आणि गुलाबाला बघा येत आज भरपूर आणि छान अशी फुलं लागलेली आहेत सगळीकडं. बागेमध्ये एकदा आलं की सगळ्या झाडांवरून असं हात फिरवलं की एकदम भारी वाटतं. आणि इथं सुपारीच्या ह्याला सुद्धा तुरे छान आलेत, आता सुपाऱ्या वगैरे लागतील. आणि दुपारच्या वेळीच हे माझं थोडंसं शूट चाललेलं. आणि साफसफाई पण करायची होती गार्डनची, आणि संध्याकाळच्या वेळी म्हटलं थोडीशी साफसफाई वगैरे पण करून घेऊया. मसाला करते वेळीच कांद्याचा पालापाचोळा ना, तर तो सगळ्या गार्डनमध्ये टाकलेला खत होण्यासाठी, तर ते काही काढलेलं नाही. आणि त्याचं खत वगैरे होईल म्हणून मी तसंच ठेवलेले. तर साईडला प्लॉट रिकामा आणि घर आहे, पडकं घर आहे, तर त्याच्यातलं एकदम मोठं झाड असं आले आणि त्याचे सगळे फांद्या ह्या साईड आल्यात. त्यासुद्धा काल सांगितलं होतं, दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये, की पूर्ण खालच्या साईड आल्यात, त्यासुद्धा कट वगैरे करून घेतल्या. थोडं वेल वगैरे जे काही थोडंसं एक्स्ट्रा असं वाढलेलं ना, तर ते सगळं कट करून घेतलं. साफसफाई केली की बरं वाटतं, जरा मन फ्रेश होतं. त्यामुळे गवत वगैरे जे काही काढायचं होतं ना, तर मी आणि अर्चनानं संध्याकाळी सगळं काढून घेतलं आहे. स्वच्छ कटिंग वगैरे करून घेतलेत झाडांची. आणि अशी साफसफाई कटिंगची केली की बरं वाटतं. आणि हे आंब्याचं झाड खूप मोठं एक आणि छोटं त्याच्या खाली आलेलं, तर ते काही येणारच नाही म्हणून ते सुद्धा कट करून घेतले. आणि स्वराला मम्मीला घेतल्याशिवाय कोणतं काम पूर्ण करतच नाही. 2-3 दिवस झालं प्रोजेक्ट घेते करायला, सगळं करून ठेवते, पण मम्मी तू थोडंसं काहीतरी कर त्याच्यामध्ये डिझाईन काढ वगैरे असं सांगत होते. थोडंसं ग्रास वगैरे काढलं आणि बोटानीच असे लाल कलरचे टिपके दिले, कारण ते फुलासारखं दिसत होतं. आणि फ्लॉवर पॉटमधले ना छोटे छोटे असे तुरे तिनं काढून ठेवले होते. मग मी ते अगरबत्तीच्या गाडीमध्ये घालून आहे ना, थर्माकोलमध्ये असं घुसवून छान असं इथं थोडंसं तिला मदत केली प्रोजेक्ट बनवण्यासाठी. आणि डे नाईटचं प्रोजेक्ट बनवायचं होतं सायन्स डे दिवशी, तर थोडंसं हे सुद्धा तयारी आमची झालेली आहे संध्याकाळच्या वेळी. आणि छान असं हे प्रोजेक्टसुद्धा तयार झाले, साधं सिंपल. तर हा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.